एक जात तिच्या आईला सगळ्यांना सेम चढ्या, किती गलिच्छ बोलतात हो. सेम सगळ्यांनी सेम शर्ट सेम पॅन्टा, भांडणच नाही पाहिजे ती. होतं आधी तसं ते होतं. शामराव, हा. एकत्र कुटुंबाचं निराळा गाणं असते हो. माणसं प्रेमावर जिवंत असतात. प्रेमावर हा, मग आणि यांचं काय हो घेऊन बसलाय तुम्ही? यांचं काय म्हणजे? यांना तिच्या आईला नको तेव्हा डिप्रेशन काय येते ती या, ह्यांना स्ट्रेस काय येतो या, बीपी शूट होते ती ह्यांचं, डायबिटीस होतो ह्यांना. हो, हो. का होतंय? का? ह्यांना एकटं राहायला पाहिजे. ह्यांना माणसं नकोशी झाली ती आता. अहो, एकटा घरात असलेला माणूस एखाद्याला फटकीने हार्ट अटॅक आला का नाही, पाणी सुद्धा प्यायची सूद नसती त्याला. जीव जातोय माणसाचा. 2-2 दिवस माणूस मरून घरात पडलेला असतोय, कळत सुधीक नाही कुणाला. तीच जर घरात एखादा माणूस असला बाबा, त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईल, जीव वाचल त्याचा. अरे, पण नाही, ह्यांना नको. ह्यांना एकटं राहायचे ना. राहा एकटं, मला एकटं घरात मग. एकटं राहिलं म्हणजे मराठी जायला असंच असतं का फक्त? नाही का, तुम्ही- दरवेळी हे असंच घडणार आहे. नसतात कोणी शेजारी पाजारी, नसतात मदतीला, नाही येत कोणी धावून. अहो, आजकाल हेल्पलाईन सुद्धा आहेत ना अनेक. हो, हो, आहे. आहे ना. आम्हाला स्ट्रेस आहे, पण तो आमच्या पुरता आहे, कमी माणसांचा आहे. पण पूर्वी असं नाही, एकत्र कुटुंबामध्ये असं नाही व्हायचं. म्हणजे तो एकटा बिचारा कमवता माणूस अख्ख्या कुटुंबाचा स्ट्रेस घ्यायचा हो का? त्यांनीच करायचं सगळ्या कुटुंबाचं, त्यांनीच सगळ्यांसाठी झिजायचं. तो एकटा कमवता आणि बाकीच्यांनी आयतोबा बनायचं. त्यांनी सगळ्यांचं सगळं करायचं, शिक्षण, मुलं बाळ, आजारपण सगळं करायचं, आणि वर केलो तो काय उपकार नाही केले हे ऐकून घ्यायचं त्यांनी. मला सांगतात एकत्र कुटुंबाचं कौतुक. अहो, माझा मुद्दा आहे की आजकालच्या काळात स्वतंत्र कुटुंबामध्ये असं नाही होत. म्हणजे आपण व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो, आपलं फ्युचर सिक्युअर करू शकतो. खरंय खरंय. सरकारने सुद्धा हेच सांगितलंय ना, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. मला सांगा, आजकालच्या या महागाईच्या काळात इतक्या माणसांनी एकत्र राहणं सोपं आहे? सगळं होतंय हो. ठरवलं का नाही, सगळं होतंय. सगळं 2 माणसाची चूल पेटवायला पण एकच काडी लागते, आणि 10 माणसाची चूल पेटवायला पण एकच काडी लागते. क्या बात आहे. फक्त मन मोठं असायला लागतंय हो. वा वा, भारीच आहे. आमचंही मन खूप मोठं आहे हो, पण या शहरातली घरं छोटी झाली, त्याला काय करायचं? ती कशी मोठी करणार? आणि या छोट्या घरात एवढ्या सगळ्या माणसांनी एकत्र राहायचं, पर्सनल स्पेस नको? नमस्कार, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहीर भलत जबरदस्त स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. मंडळी, या कार्यक्रमात आपण साप आणि मुंगूस यांची झुंज लावून देतो, आणि आपण मात्र एका कोपऱ्यात बसून त्यान बाय ना भलती मजा ही राहिनी बाप असं म्हणत TRP ची पुंगी वाजवून त्याचं विष समाजात कसं पसरेल बुवा हे बघत राहतो. वा 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 वा. तर मंडळी, आजचा आपला चर्चेचा विषय हम दो हमारा एक की हम साथ साथ है. म्हणजेच एकत्र कुटुंब पद्धती की स्वतंत्र कुटुंब पद्धती, म्हणजे काय म्हणतात त्याला, विभक्त कुटुंब पद्धती. आणि इंग्रजीमध्ये जर नॉलेज जाडायचं झालं तर जॉईंट फॅमिली की न्यूक्लिअर फॅमिली. आणि या विषयावर आपली इकडून तिकडून ढापलेली मतं मांडायला आपल्या इथे 2 कर्तृत्वहीन, दर्जाहीन, रिकाम टेकडे, मार तोंडाचे मान्यवर आलेले आहेत. काय बोलताय? मी त्यांना विनंती करतो की लोकांनी अरे हे तर तेच येत रे असं म्हणण्याआधी आपली 2 रुपयाची ओळख 4 रुपयाची करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी रपकन फेकून मारा बा. हो, अशी कोण ओळख करून देतो? नाहीतर काय. मी देतो. सचिन गोस्वामी सर जशी माझी ओळख करून देतात, ते जर तुम्ही ऐकलं तर ही तुम्हाला तुमची स्तुती वाटेल. म्हणजे माझ्या बाबतीत ते बोलतात, विनोदाशी घटस्फोट घेतलेला माणूस. त्यांच्या बोलण्याने मनाचे असे लचके तोडले जातात माझ्या. तुम्ही ओळख करून द्या चेतनाजी. नक्कीच. नमस्कार, मी अखिल भारतीय कुटुंब स्वतंत्र सुखी जीवनाचं तंत्र या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. आहा, वा 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 वा, यमक जुळवलंय.
जुळवायला पाहिजे ना. रोहितजी नमस्कार. मी अखिल भारतीय राहूया की एकत्र मिळेल आई बापाला छत्र या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. रग आहे पण त्याच्यावर गोडवा पण आहे बुवा. ते आहे. नमस्कार, मी अरुण मोरे यांच्या सगळ्यांनाच कौतुक, पण त्यांचं पाठांतर घेणाऱ्याला विचारत नाही कुत्र या संघटनेचा अध्यक्ष श्यामराज. यमक वगैरे नाहीच का? बेकार फसलंय यावेळेस. कसं पण केलंय ते. चला चला आता आपण चर्चेकडे वळूया बुवा. नक्कीच. मुळात मला असं म्हणायचंय की हा विषय आपण घेतलाच नाही पाहिजे, कारण एकत्र कुटुंब पद्धती जर इतकी ग्रेट असती ना ती आतापर्यंत टिकली असती. हा ती आता नाहीये ना, म्हणजे आपल्याला तिची गरज नव्हती कधीच. काय बोलताय तुम्ही? असं असतं वे तेव्हा, म्हणजे जी संपलंय ती वाईट आणि जी राहतंय ती चांगलं. मग तिच्या आईला त्या डायनासोर वर कशाला झक मारा पिक्चर करताय का तुम्ही? आवाज गेले ती की डायनासोर जाऊ दे की बॉम्बला त्यांच्या वाटणं त्यांना. तुम्हाला जर करायचीच आहे ना तुम्ही उंदराव पिक्चर करा, माकडाव करा, डुकरावनी करा. ते नाही करणार तुम्ही. अरे काय बोलताय तुम्ही? मग बरोबर आहे ना. अरे थांबा ना, कुठली पण गोष्ट कुठे पण जोडता का तुम्ही? नाही तर काय. मी तुमच्याकडे येणार आहे. कशाला? कशाला म्हणजे? मी बोलावलंच नाही ना तुम्हाला. कशाला येणार आहे तुम्ही? मी तुमच्याकडे जेवायला नाही येणार. आपण ते म्हणतो ना तुमच्या झाला आता मी येणार आहे तुमच्याकडे, तसं बा. अच्छा तसं होय. हा. तुमच्याकडे येणार आहे म्हणल्यावर लागा आमच्याकडे म्हणजे डायरेक्ट कोंबडच कापाय घेते ती. हो का? पाहुणे येणार म्हणल्यावर डायरेक्ट कोंबडा असते. बापरे बापरे. यांच्याकडे नाही. ए. लांबून आलाय, पोळी खाता का एखादी? मला सांगा हा. असं नका. थोडासा चहा टाकू का तुम्हाला? नको ना. कशाला तुम्ही? आमच्याकडे चहा टाकीत नाहीत, आमच्याकडे केलालाच असतोय. पाहुणं आलं की हातात कप घ्यायच्या. हो, चांगले. पाहुणं म्हणजे जीवनच जायचं, जेवल्याशिवाय जायचंच नाही, नाही. नाही, माझी असं असते आमच्याकडे. माझी बोलण्याची- त्यांना सांगा हे खूप बोलतायत, नाही नाही हे पर्सनली बोलतायत. ऐका, नाही, नका. नाही, ए, हो. चिडवू नका. असं नका करू त्यांची. रोहितजी, रोहितजी. चिडवतायत Please, please. हे असं- लाईव्ह चर्चेत मला चिडवतायत. असं नका नाही, नाही. करू. बोला जावा पुढे चला. चेतनाजी. मला असं म्हणायचं होतं हा. की म्हणजे काही पद्धती, काही परंपरा बरं. या आउटडेटेड म्हणजे कालबाह्य होतात ना, हा. काळाच्या ओघात त्या मागे जातात. बर. जग बदलतं तसं आपणही बदलायला हवं. मग पूर्वी बघा सती प्रथा होत्या, हा ना. बालविवाह होता, होते. अगदी 3 तलाक पद्धत सुद्धा होती. हो हो. पण ते आता नाहीये ना, आपण सगळं मागे सोडून पुढे आलो. बर. एकत्र कुटुंब पद्धती आधी होती, आता नाहीशी झाली का? का? कारण पूर्वी कसं असायचं, अख्खं कुटुंब मिळून एक शेत जमीन कसायचं. हो बरोबर. हा, मग कुटुंब वाढत गेलं, मोठं होत गेलं, मग त्या शेतीच्या वाटण्या झाल्या. बरोबर. मग आपल्या हिस्स्याला आलेला जो शेताचा भाग आहे ना, हो हो. त्याच्यात शेती करून उदरनिर्वाह करणं नाही, ते पुरेसं नव्हतं पडत. कठीण झालं जरा. हा, हा. मग काही मॅट्रिक झालेले किंवा काही शिकलेले लोक शहरात गेले आणि तिकडे जाऊन ते नोकऱ्या करू लागले, बरोबर. आणि बाकीचे इकडे गावात शेती करायला लागले. मग हे आपल्या सोयीनुसार झालं, म्हणून ही स्वतंत्र कुटुंब पद्धती निर्माण झाली ना. हो हो म्हणजे तसं तर. आणि त्याचे फायदेच आहेत की हो. कसे? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला हवं तसं करण्याचं, हवं ते आपल्याबद्दल ठरवण्याचं स्वातंत्र्य. आजूबाजूची 4 डोकी ठरवत नाहीत आपल्याबद्दल. आर्थिक स्वातंत्र्य आहे. आपल्या मुलांना आपण कसं वाढवायचं याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. मग त्याच्यामुळे काय होतं, मुलांचं बॉन्डिंग आपल्याशी चांगलं होतं. मुलं आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतात आणि मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बेटर होते ना त्याच्यामुळे. एकदम खरंय. काय खरं आहे? सगळं घडलं यांचं. सगळं. नाहीतर काय, अहो मी स्वतः एकत्र कुटुंबात राहणारा पोरगा आहे. हो, बर. मग 30-32 जणांचं कुटुंब आहे आमचं. 32? हा, मग मी माझी भावंड आहे ती 4 काका 4 काक्या, त्यांची 4 पोरं, बापरे. म्हातारी अरे बाप. 15-20 गुरं आहे ती घरात. हो, हो, हो. 3-4 कुत्री आहे ती, 2-3 मांजरं आहे ती. काय त्याच्या आयला घर भरल्यागत वाटतंय. वा, वा, वा. मग आणि आमच्या घरात कुठल्या पोराचं कुणाला टेन्शनच येत नाही, कारण सगळ्याचं एकमेकावर लक्ष असते. हा हा हा. प्रत्येक पोराला 5-5 आया आहे ती. वाचाया. कुणी बी येते आणि कुणाला बी थोबडावते. खरंय खरंय. काय अहो, पोरग वायाच जाणार नाही तर हा. इथंच मोसकाडात. हे कुणी पण कुणाला थोबडवतं हे चांगलं वाटतंय तुम्हाला? चालतं आमच्यात तसलं. मला तर लहानपणी निभार तोडावला. हो का? लय तोडा उगाच नाही लाईनीवर आलोय मी. चांगलं वळण त्याच्यामुळेच लागलंय. दिसतंय. आणि तुम्ही जी काय म्हणताय ना ही ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ही खऱ्या अर्थानं एकत्र कुटुंबामध्ये जास्त चांगली होती. कसं काय?
मला सांगा, आता आपल्या घरात आजी आजोबा असते ती, हो, हो, हो. ते आपल्यावर संस्कार करते ती. घरातली कामं काक्या शिकवते ती, शेतावरची कामं काका शिकवते ती, पवायला म्हणा, सायकल चालवायला म्हणा, किंवा मारामाऱ्या करायला म्हणा, भाऊ शिकवते ती, बरोबर बरोबर. नट्टापट्टा करायला बहिणी शिकवते ती. अहो, आमच्या घरातल्या कोणाला काय शिकायला दुसरीकडे कुठे जायची गरजच पडत नाही. वा, वा. सगळं घरातच, घरात अख्खी युनिव्हर्सिटी. आणि हेवे दावे नाही ती हो, एक जात तिच्या आईला सगळ्यांना शेम चढ्या, किती गलिच्छ बोलतात हो. शेम सगळ्यांनी शेम शर्ट शेम पॅन्टा, भांडणच नाही पाहिजे ती. होतं आधी तसं ते होतं. शामराव, हा. एकत्र कुटुंबाचं निराळा गाणं असते हो. माणसं प्रेमावर जिवंत असतात. प्रेमावर. मग आणि यांचं काय हो घेऊन बसलाय तुम्ही? यांचं काय म्हणजे? यांना तिच्या आईला नको तेव्हा डिप्रेशन काय येते ती या, ह्यांना स्ट्रेस काय येतो या, बीपी शूट होते ती, ह्यांचं डायबिटीस होतो ह्यांना. हो, हो. का होतंय? का? ह्यांना एकटं राहायला पाहिजे. ह्यांना माणसं नकोशी झाली ती आता. अहो, एकटा घरात असलेला माणूस एखाद्याला फटकीने हार्ट अटॅक आला का नाही, पाणी सुद्धा प्यायची सूद नसती त्याला. जीव जातोय माणसाचा, 2-2 दिवस माणूस मरून घरात पडलेला असतोय, कळत सुधीक नाही कुणाला. तीच जर घरात एखादा माणूस असला, बाबा त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईल, जीव वाचल त्याचा. अरे, जीव. नाही, ह्यांना नको, ह्यांना एकटं राहायचे ना. राव एकटं, मला एकटंच घरात. मग एकटं राहिलं म्हणजे मराठी जायला असंच असतं का फक्त? अहो, ऐका, तुम्ही- दरवेळी हे असंच घडणार आहे? नसतात कोणी शेजारी पाजारी, नसतात मदतीला, नाही आहेत कोणी धावून. अहो, आजकाल हेल्पलाईन सुद्धा आहेत ना अनेक. हो, हो, आहेत. आहे ना. आम्हाला स्ट्रेस आहे, पण तो आमच्या पुरता आहे, कमी माणसांचा आहे. पण पूर्वी असं नाही, एकत्र कुटुंबामध्ये असं नाही व्हायचं. म्हणजे तो एकटा बिचारा कमवता माणूस अख्ख्या कुटुंबाचा स्ट्रेस घ्यायचा हो. का त्यांनीच करायचं सगळ्या कुटुंबाचं? त्यांनीच सगळ्यांसाठी झिजायचं? तो एकटा कमवता आणि बाकीच्यांनी आयतोबा बनायचं. त्यांनी सगळ्यांचं सगळं करायचं, शिक्षण, मुलं बाळं, आजारपणं सगळं करायचं, आणि वर केलो तो काय उपकार नाही केले हे ऐकून घ्यायचं त्यांनी. मला सांगतात एकत्र कुटुंबाचं कौतुक. अहो, माझा मुद्दा आहे की आजकालच्या काळात स्वतंत्र कुटुंबामध्ये असं नाही होत. म्हणजे आपण व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो, आपलं फ्युचर सिक्युअर करू शकतो. खरंय खरंय. सरकारने सुद्धा हेच सांगितलंय ना, छोटं कुटुंब सुखी कुटुंब. मला सांगा, आजकालच्या या महागाईच्या काळात इतक्या माणसांनी एकत्र राहणं सोपं आहे? सगळं होतंय हो, ठरवलं का नाही सगळं होतंय. सगळं 2 माणसाची चूल पेटवायला पण एकच काडी लागते, आणि 10 माणसाची चूल पेटवायला पण एकच काडी लागते. क्या बात आहे. फक्त मन मोठं असायला लागते हो. वा वा, भारीच आहे. आमचंही मन खूप मोठं आहे हो, पण या शहरातली घरं छोटी झाली, त्याला काय करायचं? ती कशी मोठी करणार? आणि या छोट्या घरात एवढ्या सगळ्या माणसांनी एकत्र राहायचं, पर्सनल स्पेस नको? कशाला लागते हो स्पेस तुम्हाला? मला कळतच नाही. याला स्पेस बीज आहे की नाही, डोंगा आहे ती सगळी. आणि ही आत्ताच्या शिकलेल्या बायकांनी आणलेली आहे ती बेनेनी. ह्या शिकलेल्या बाईत काय त्या नाही, बेने त्या घरं फोडते ते सगळ्या. हे काय बोलले आता? हे काय बोलले? काय बोलले म्हणजे? शिकलेल्या बायकांनी घरं फोडली? मग काय तर. किती सेक्सिस्ट आहात हो तुम्ही. अयो, तुम्हाला काय कळलं? काय करताय तुम्ही? लाजू नका. एक तर लाजल्यावर वक्ते बरक दिसताय तुम्ही. मग अरे, त्या तुम्हाला सेक्सिस्ट म्हटल्या म्हणजे स्त्री पुरुष भेदभाव करणारी आहे तुम्ही. असं होय? यांना विधान मागे घ्यायला सांग. काय? हा? या घ्या मागे. काय म्हणला? यांना विधान मागे घ्यायला सांगा. या घ्या ना. ह्याच्या आता काय माग घ्यायचं मी? म्हणजे आता नुसतं लाजलो, आता हे कसं मागं उलट करायचं मी? स्वतः मगाशी काहीतरी बोललात, ते विसरलात का तुम्ही? काय लक्षात बोलली? राहत नाही तुमच्या? काय बायकांनी घरं फोडली हे बोललात ना? बोलले. बरोबर आहे, काय चुकीचं आहे ते? विधान मागे घ्या. मागे. कशाला मागे? मागे घ्या विधान. मी चुकीचं बोललोच विधान नाही. मागे घ्या. मी अजिबात घेणार नाही. घ्या ना. मागे. अरे घ्या बसाव. माफी. अरे हाड. हे काय बोलले? हड. ते ऐकलं हो. हे कसं बोलले? नाही, त्यांची ऍक्टिंग स्टाईल वेगळी आहे, तसं मला नाही जमणार. मला हा होस्ट नकोय. मला हा होस्ट नकोय. कोणी इथे आहे का? प्लीज, माझी विनंती आहे, मला वेगळा होस्ट द्या प्लीज. नाही नाही मॅडम, मला पण हाऊस नाही आहे. बाकीच्या कुठल्याच विषयात मी बसत नव्हतो म्हणून टाकलंय मला इथे. म्हणजे मी रिहर्सलच्या दिवशी आहे ना, रिहर्सलच्या दिवशी आज काही नसेल ना तर मजाचे बा असा मूड असतो माझा. आग्रही नट नाही हो मी.
चाललंय म्हणून चाललंय आपलं. हं. गोस्वामी सर तुमच्याबद्दल बोलतात ना हा. ते करेक्ट बोलतात. नाही नाही करेक्टच आहे ते. खूप खरं बोलतायत ते. एखाद्याचा बोलून खून करतील ते फक्त. थोडंसं सांगितलं. तुम्हालाही कळत नाही का हो काही बोललेलं? हा चर्चेवर येऊ. ऐका, आरोप न करता बोला बा तुम्ही, प्लीज प्लीज. हे बघा शामराव, मला सरळ भाषेत सांगायची हा. की जी स्पेस बीस ज्या काय फालतू गोष्टी आहेत त्या नाही आहे, ह्या तुम्हाला सांगतो खरंच फालतू आहे त्या. फालतू हा फालतूच आहे ते. फालतू म्हणजे मी मगातपासून जे सांगते ते फालतू आहे. नका ना, फालतू नका. मला सरळ सरळ फालतू म्हणताय तुम्ही. अहो, तुम्हाला नाही मी स्पेस तुम्हाला जी वाटेल ती हो, हा. जी काय वाटेल त्या गोष्टी आहेत त्या का नाही, हा. ती सगळी डोंग आहे ती. ओ, डोंग हल्ली आलेली आहे ती. ऐका, काय बोलताय ते? हा, बरोबर आहे मग. भाषा नीट वापरा. अरे अरे साताराच आहे का, आमची भाषा अशीच असती हो. प्रत्येक वेळेस साताऱ्याच्या भाषे मागे नका ना लपू. आता मोठे सर ते साताऱ्याचे, ते कुठे असं बोलतात? आई आपलं त्या माणसाचा सातारचा लाळा कमी झालाय मग आता. पाणी आटत चाललंय साताऱ्याचं. ओ, नाही नाही, चांगला रांगडा गडी आहे तो, हं. पैलवान गडी आहे, पण भाषा गोड आहे. हा, असं नाही बोलत ते. नेमन बोला प्लीज. तुम्ही दोघं इथे मोठे सरांवर चर्चा करायला आला असाल ना, मला रजा द्या. नाही थांबा थांबा. मॅडम मॅडम या ना हो, तुम्ही इकडे या. तुम्ही आहे ना, मुद्दा काय आहे तुम्ही आहे ना, आपला? कुचकुच होता याच्या काजल वाढताय. एकदम मस्त. अहो इथे मुद्दा, इथे मुद्दा. मुद्दा काय चाललाय? तुम्ही काय बोलताय? ते मुद्दा. स्पेस 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 त्यांना सांगा. स्पेस स्पेस. हे बघा शामराव, मला एवढंच म्हणायचे, हा. स्पेस असते की नाही स्पेस, हा. ही आमच्या सारख्या एकत्र कुटुंबामध्ये हं. स्पेस मिळत नसती, मग ती शोधावी लागती. शोधावा लागतो. आणि आमच्यासाठी स्पेस नाही, मग पेस महत्वाचा असतोय. बापरे बाप, पेस मध्ये 5 मिनिटं मिळाली तरी तेवढ्याच धिंगाणा करायला कार्यक्रम असतोय. आणि ह्यांना काय हो, ह्यांना ती जायला पाहिजे तेवढी स्पेस आहे, पण ह्यांचा बॉम्बला मूडच होईना झालाय. काय हा, ही जी सेपरेट बेडरूम मध्ये रोमॅन्स करणारी कपल आहे ती नाही, पानचट्टी जायला सगळी पांचट. एक नंबरची पानचट. हं. अरे हाताच्या अंतरावर माणसं झोपलेली असताना त्याच्यात योग साधून जेव डाव करतोय की नाही, त्याच्यात तरी मजा आहे. कसं बोलतायत हे? कला आहे त्याच्यात, कला आहे वा. काय आणि हे बघा, हं. आम्ही योग साधत असतोय म्हणजे बाकीची काही झोपलेली नसते ती, मग आम्हाला स्पेस देते ती असं उगच डोळं मिटते ती बरं. रिस्पेक्ट असतोय त्यो. हा स्पेस. आम्हाला ह्यांच्याकडे स्पेस मागावा लागतच नाही, आम्हाला स्पेस मिळतोय. आमच्या घरातलीच लोक देतात आणि मोठ्या मनानं देतात. काय वाटेल ते बोलताय का हो? जरा चर्चेचा डेकोरम मेंटेन करा. ही काय स्पेस 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 बाता मारते ती होई. हा. अहो 3 खोल्यांच्या घरात राहून सुद्धा 3 जण 3 कोपऱ्यात बसून मोबाईल मध्ये मुंडकी टाकलेली असते ती ह्यांनी. आ कशाला पाहिजे असते का, चाटायची असली स्पेस? असं नका बोलू. कशी काय ह्यासनी डिप्रेशन यायची नाही त्यो. अरे आमच्या घरातली लोक आम्हाला डिप्रेशन येऊनच देत नाही त्यो. म्हणजे माझं कॉलेजमध्ये असताना ब्रेकअप झालं होतं. हा. म्हणलं तिच्या आईला आता खचलू हो मी, हा, मग जीवच दे तू जाऊन. असं का? म्हणलं जा तू पंख्याला लटकूनच घे तू. अरे बापरे, मग? घरात गेलो तर प्रत्येक खोलीतला पंखा चालू, 4 जण बिनी झोपली ती. अरे बापरे. मग म्हणलं जाऊ दे बॉम्बला सुकानं मरून मी देणार नाही ती. हा. जातो ना गाडी खाली जीव देतो. बरं, बरं. म्हणून घराबाहेर पडलो. हा. काका म्हणला सावत्या बेने स्टेशनला सोडून ये मला. मग काकाला घेऊन स्टेशनला गेलो. म्हणलं आता स्टेशनला आलोच आहे, चांगला मोका आहे, जातून रोळावर झुपतो. बरं. जसा का रोळा उतरलो का तिकडून आवाज, ए बेने सावत्या. कोण आत्या माझ्या आत्या. तिकडून अरे बेने पिशव्या आहेत त्या 2-2 हाताला बघतायच मोडते, एक पिशवी घ्या हातातली. तिथनं गेलो, आत्याच्या पिशव्या घेतल्या, आत्याला घरी सोडलं, पिशव्या घरी ठेवल्या. म्हणलं ह्यो बी मोका चुकला. हा. आता म्हणलं जातून हिरीत उडी मारतो. हिरीजवळ गेलो, हिरीतनं आवाज, ए सावत्या दादा मार उडी, आम्ही आहे खाली. काय करायचं सांगा? अरे ह्या सगळ्या भानकडे तिच्या आईला माणूस कशाला गेलाय तीच विसरून जातोय. ते तर- आपोआप वाचतोय जीव आमचा. माणसं जीव देऊच देत नाहीत आम्हाला. काय बोलाल याच्यावर? काय बोलू मी? हा माणूस कुठलाही मुद्दा कुठेही घेऊन जातो, मी काय बोलू? माझा मुद्दा काय होता? आता घरं छोटी झालेली आहेत, त्यात सगळ्या माणसांनी कसं राहायचं हो? बरं ठीक आहे, राहायचं ठरवलं तर एकाचा जॉब ठाण्याला, एकाचा पनवेलला, एकाचा बँड्राला, मग घर घ्यायचं कुठे माणसानी? उरल्याला
निवांत राहायचं कुर्ल्यात. कुर्ल्यामधनं बीकेजी मार्गी गेला की डायरेक्ट बँड्रा लागते. सेंट्रल लाईन पकडली डायरेक्ट पोचला ठाण्याला. हार्बर लाईन आहेच तिथं. पनवेल ट्रेन पकडायची, शेवट काय स्थानक पनवेल. आणि कोण पोचणार? हा माणूस सगळं शब्दशा घेतो. नका ना, त्यांना बोलू द्या ना तुम्ही. बरोबर बोलतोय. उठा बेटा. चल, बोला. मला एवढंच म्हणायचं आहे की आजकालच्या या फास्ट पेसच्या जगात सॉरी टू से पण कुटुंब नाती याचा जर विचार करत बसलो ना माणूस उपाशी मरेल हो. हो, थांब. नाही आजकाल तर ना एकल कुटुंब प्रेफर करतात लोक. म्हणजे एक पालक असलेलं कुटुंब हा? किंवा नाही आजकाल तर डिंक कपल हे फॅड सुद्धा वाढतंय आजकाल. डिंग कपल म्हणजे काय? डिंक कपल हा. DINK हा. म्हणजे डबल इन्कम नो किड्स. हो असं आहे का? बरं बरं. या बघा यांना किड्स पण नको ते आता. हम्म. हीच मागापासून सांगतोय माणसं नकोशीच झाली ती यांना. कळलं का? अहो ही बरेच वर्ष झालं लोक म्हणते ती या हम साथ साथ है. त्याचं आता ह्यांनी हम दो हमारे दो केलं. बरं बरं. मग त्याचं हम दो हमारा एक केलं. आता हम दो ती जायला ते एक पण नकोसा झालाय. बरं. मला तर वाटते काही दिवसात फक्त हम एवढंच राहील. पास झाला नाही खूप बोललात मगातपासून तुमचं ऐकून घेते म्हणून वाटेल ते नाही बोलायचं. बरोबर बोलतोय मी. आता मला बोलू द्या. बोलू द्या ना. एकत्र कुटुंब मगातपासून टुमणं मिरवताय ना पण त्याच एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मुलींचा छळ झाला हे नाही तुम्हाला दिसत. एकत्र कुटुंबामध्ये जो कर्ता पुरुष असेल ना त्याची एक हाती सत्ता. तो म्हणेल ती पूर्व दिशा. अहो एकत्र कुटुंबांमध्ये ना अनेक पुरुष मंडळी बायकांना उमऱ्याबाहेर पडू सुद्धा देत नाहीत. आणि आजही काही सणवारांना एकत्र आलो की सागर संगीत पूजा करणे, उपास तापास करणे, बायकांनी साड्याच नेसल्या पाहिजेत हे बंधन त्यांच्यावर लादणे, मासिक पाळी आली की कोपऱ्यात बसून राहणे हे मुलींवरच लादलं जातं ना. सुनांवर सुद्धा हेच लादलं जातं. आम्ही नाही केलं असलं का? काय बोलते. आणि मग काही सुनांनी विरोध केला की झालं मग त्यांच्या आईवडिलांचा उद्धार करायचा. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर काही संस्कारच केले नाहीत हे त्यांना ऐकवायचं. शांत. मगाशी तुम्ही म्हणालात ना एकत्र कुटुंबामुळे तुमचा जीव वाचला. पण अहो काही एकत्र कुटुंबांमुळे मुलींचा बळी गेला याची उदाहरणे ते नाही तुम्हाला दिसत. आहे एकत्र कुटुंब ऐकायला खूप छान वाटतं हो. पण जेव्हा मतभेद सुरू होतात ना तेव्हा जगणं मुश्किल होऊन जातं. मतभेद होतात, भांडणं होतात, वादविवाद होतात तेव्हा इतक्या सगळ्या माणसांमध्ये सुद्धा माणसाला एकटं वाटतं. मग ते नाही तुम्ही बघत. ठीक आहे आम्ही राहतो आता वेगळे राहतो पण ते स्पेस मिळावी म्हणून स्वतःच्या प्रगतीसाठी वेगळे राहतोय ना. पण म्हणून काही कनेक्शन नाही तोडलंय आम्ही. आहोत की कनेक्टेड. काही सणवार असले की एकत्र येतो, काही लागलं दुखलं खुपलं मदतीला सगळे एकत्र येतातच की. काय फरक पडतो वेगळं राहिलं तर. आजकाल सोशल मीडिया एवढं वाढलंय. सगळे व्हॉट्सअपवर ग्रुप झालेत, फॅमिलीचे एवढे मोठे ग्रुप असतात त्याच्यावरनं अपडेट्स मिळतातच की. मग वेगळं राहिलो तर एवढं का झोमतं तुम्हाला. हे बघा मॅडम तुमचं काही सगळंच म्हणणं चुकीचं आहे असं काय म्हणत नाही मी. पण तुम्ही शांतपणे विचार केला ना तर तुमच्या नीट लक्षात येईल ह्या छोट्या कुटुंबांमध्ये भरडली जात आहेत ना ती म्हातारी माणसं. छोट्या कुटुंबातल्या लोकांना म्हातारी माणसं नकोशीच झाली ती आता. म्हणजे एखादी स्त्री लग्न केल्यावर जेव्हा बायको होती की नाही तेव्हा तिला नवऱ्याबरोबर वेगळा संसार थाटायचा असतो, वेगळं घर करायचं असतं, त्याच्यासाठी तिचा अट्टहास असतोय. मग ती स्त्री जेव्हा आई होती, जेव्हा म्हातारी होती तेव्हा तिला पोरगं जवळ पाहिजे असतं का तर पोराने आपल्या बरोबर राहिलं पाहिजे, आपल्याला सांभाळलं पाहिजे, त्याच्यासाठी तिची धडपड चालू असती. काय उपयोग नसतोय हो आयुष्यभर नुसता बँक बॅलन्स करून. म्हातारपणात त्या बँकेतलं पैसे काढून आणायला तरी आपला पोरगा आपल्या जवळ लागतोय. हा आमच्या घरामध्ये नसल मिळत स्पेस पण व्यक्त होण्यासाठी माणसं असतात, हक्काची जागा असती. तुम्ही या ना सणावारांना एकत्र या, कुठल्या कार्यक्रमाला आनंद जागी हो सगळ्यांना. बरंच वाटतंय बाबा सणवार आहे, गणपती आहे, 5 दिवस गणपती मस्त सगळी घरी आले ती, घरातल्या का बारकी पोरं खेळते ती, या पुरुषांची लुडबुड आहे, बायकांच्या हसण्यानं घर असं भरल्या का वाटतंय. वा वा आनंद आहे, सगळा आनंद आहे. पण 5 दिवस संपल्यावर 6व्या दिवशी ती घर बघा तुम्ही
तेव्हा तुम्हाला एकत्र कुटुंबाची किंमत कळेल. 5 दिवस म्हातारी देवाकडे हात जोडून म्हणत असती, देवा घर असंच भरलेलं राहू दे, घर असंच भरलेलं राहू दे. पण घरातनं जेव्हा सगळी निघून जाते ती ना, ज्या वेळेस म्हातारी एकटी पडती तेव्हा तीच म्हातारी देवाला म्हणती, देवा बास झालं, आता घेऊन जा मला. ह्या म्हातारीसाठी तरी शामराव आपण आज एकत्र राहिलं पाहिजे. नाही नाही, रोहितजी तुमचं बरोबर आहे, चेतनाजी तुमचं पण बरोबर आहे. म्हणजे स्वातंत्र्य हवं असतं प्रत्येकाला, पण कधी कधी स्वातंत्र्य आहे ना एकटेपणा घेऊन येतं, आणि तो एकटेपणा भलता डेंजर असतो. म्हणजे कुटुंब एकत्र असो, स्वातंत्र्य असो, पण कुटुंब असलं पाहिजे आणि कुटुंब टिकलं पाहिजे. आणि कुटुंब म्हणजे काय, रक्तातलेच लोक पाहिजे असं काही नाही ना. म्हणजे आजकाल ज्या काय सोसायट्या असतात त्याचं कुटुंब असतं, एकाच जागी लोकल ट्रेनने रोज ये जा करतात ते लोक, त्यांचं कुटुंब असतं. आपण 8 वर्ष एकत्र होतो, आपलं एक कुटुंब आहे. म्हणजे एक मेसेज आला तरी सगळेजण धावून येतात, हे महत्त्वाचं आहे. एकमेकांशी नातं निभावणं महत्त्वाचं आहे, एकमेकांना म्हणजे जपणं महत्त्वाचं आहे. मुळात काय, कुटुंब टिकवणं महत्त्वाचं आहे. जगात म्हणजे हजारो संस्कृती लोप पावल्या, पण भारतीय संस्कृती टिकून आहे कारण इथली कुटुंब व्यवस्था टिकून आहे. आता हम साथ साथ है वरून हम दो हमारे दो, हम दो हमारे एक म्हणता म्हणता हम आपके है कोण हे म्हणायची वेळ येऊ नये, याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. आणि हाच आजच्या चर्चेचा निष्कर्ष आहे. तुम्ही इथं आले, चांगला दांगडो केला, कचे भांडले, त्यासाठी मी तुमचा गैर आभारी आहे बा. धन्यवाद, धन्यवाद.